Welcome, dear students, GRPS Junior College, Naranga, online lecture, subject Agriculture Science and Technology Standard 12th. Dear students, in previous lecture, we have studied about agriculture marketing part 2nd. In this topic, we are learn about types of agriculture markets on the basis of location, then on the basis of area of transactions. तर हे टाइप्स आपण मागील लेक्चर मध्ये पाहिलेले आहेत. देन in today's lecture we are start our next topic is agriculture market types part 3rd. In this type on the basis of number of commodities. आता या ठिकाणी जो टाइप आपण घेतलेला आहे त्यामध्ये टाइप्स ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ कमोडिटीज नुसार त्या ठिकाणी काही टाइप्स केलेले आहेत. त्यामध्ये फर्स्ट जनरल मार्केट, त्याला आपण साधं मार्केट असं म्हणतो. जनरल मार्केट नंबर ऑफ कमोडिटीज, त्या ठिकाणी किती कमोडिटीजचा त्या ठिकाणी मार्केटिंग केलं जातं किंवा किती कमोडिटी वस्तू त्या ठिकाणी विकल्या जातात त्यानुसार त्याचं मार्केट आहे. त्यामध्ये जनरल मार्केट इन विच ऑल टाइप्स ऑफ कमोडिटीज सच ॲज फूड ग्रेन, ऑइल सीड, sugar, pulses and other farm produce are brought and sold is known as general market. जनरल मार्केट कशाला म्हणायचं तर त्या मार्केटमध्ये ऑल टाइप ऑफ कमोडिटीज म्हणजे सर्व प्रकारच्या ज्या वस्तू आहेत त्या ठिकाणी त्याची विक्री आणि खरेदी केली जाते. मग त्यामध्ये फूड ग्रेन्स, ऑइल सीड, शुगर, पल्सेस अँड अदर फार्म प्रोड्यूस यांचा त्या ठिकाणी खरेदी आणि विक्री केली जाते. They are located in towns and cities and transaction between farmers and traders take place. आता हे जे मार्केट आहे जनरल मार्केट ते कुठं असतं तर टाउन्स अँड सिटीज म्हणजे शहरांमध्ये किंवा तालुक्याच्या ठिकाणी किंवा जे काही मोठं शहर आहे त्या ठिकाणी ते मार्केट असतं. देन सेकंड स्पेशलाइज्ड मार्केट, a market in which transaction takes place only in one or two commodities is known as specialized market. आता स्पेशलाइज्ड मार्केट कशाला म्हणायचं तर या ठिकाणी ट्रान्झॅक्शन केलं जातं ओनली इन वन ऑर टू कमोडिटीज, त्या ठिकाणी एक किंवा दोन कमोडिटीजच त्या ठिकाणी मार्केट असतं. एक किंवा दोनच वस्तू त्या ठिकाणी खरेदी आणि विक्री केली जाते. मग ते मार्केट कशाचं असतं तर फूड ग्रेन मार्केट, त्यामध्ये फक्त फूड ग्रेन्स विक्रीला असतात. किंवा व्हेजिटेबल मार्केट, कॉटन मार्केट की त्या ठिकाणी फक्त कापूसच विक्री केला जातो. देन वूल मार्केट मध्ये त्या ठिकाणी जे काही मेंढ्यांपासून ऊल तयार केलं जातं ते ऊल त्या ठिकाणी विकलं जातं. देन ॲनिमल मार्केट की त्या ठिकाणी फक्त ॲनिमल्सचीच विक्री केली जाते किंवा खरेदी केली, त्याला आपण ॲनिमल मार्केट असं म्हणतो. तर त्याला आपण स्पेशलाइज्ड मार्केट असं म्हणतो. तर आपल्या भागामध्ये या ठिकाणी नारंगावला टोमॅटो मार्केट आहे, त्याला आपण व्हेजिटेबल मार्केटमध्ये त्याची नोंद होते. ते आहे स्पेशलाइज्ड मार्केट. तर लक्षात आलं जनरल मार्केट म्हणजे काय आणि स्पेशलाइज्ड मार्केट म्हणजे. देन नेक्स्ट टाइप ऑफ मार्केट ऑन द बेसिस ऑफ पब्लिक इंटरव्हेन्शन्स. तर या ठिकाणी चौथा जो टाइप आहे तो आहे पब्लिक इंटरव्हेन्शन म्हणजे मानवी त्या ठिकाणी लोकांसाठी तयार केलेले जे मार्केट्स आहेत ते मार्केट त्याच्यामध्ये येतात. त्यामध्ये फर्स्ट रेग्युलेटेड मार्केट, these are market in which business is done with the rules and regulations framed by the statutory market organization. तर रेग्युलेटेड मार्केट मध्ये काय करतात तर त्याची एक कमिटी असते, त्या कमिटीने जे रूल्स तयार केलेले आहेत त्या रूल्स नुसार ते मार्केट त्या ठिकाणी चालतं. द मार्केटिंग कॉस्ट आर स्टँडर्डाइज अँड मार्केटिंग प्रॅक्टिसेस आर रेग्युलेटेड. त्या ठिकाणी जी मार्केटिंग कॉस्ट आहे ती कॉस्ट त्या ठिकाणी स्टँडर्डाइज केलेली असते. मार्केटिंग प्रॅक्टिसेस त्या ठिकाणी नियमानुसार त्या ठिकाणी चालतात. दिस मार्केट्स आर लोकेटेड ॲट तालुका अँड डिस्ट्रिक्ट लेवल. आणि हे जे मार्केट आहे ते कुठं असतात तालुका आणि डिस्ट्रिक्ट लेवल म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी आणि जिल्ह्याच्या ठिकाणी हे रेग्युलेटेड मार्केट असतात.
मोस्ट ऑफ द फार्म प्रोड्यूस आर ट्रान्झॅक्टेड हिअर, आणि त्या ठिकाणी बरेचसे जे फार्म प्रोड्यूस आहेत ते सर्वच्या सर्व या ठिकाणी त्यांचा व्यापार केला जातो. फॉर एक्झाम्पल एपीएमसी मार्केट, त्याला आपण एपीएमसी मार्केट म्हणतो, ऍग्रिकल्चर अँड प्रोसेस्ड मार्केटिंग कमिटी असं त्याचा अर्थ आहे. ऍग्रिकल्चर प्रोडक्ट मार्केटिंग कमिटी. तर या मार्केटिंग कमिटीमध्ये या ठिकाणी रेग्युलेटेड मार्केट चालवले जातात. देन सेकंड अनरेग्युलेटेड मार्केट, दुसरा टाइप आहे पब्लिक इंटरव्हेन्शनचा अनरेग्युलेटेड मार्केट. These are markets in which business is conducted without any set of rules and regulation. आता ह्या मार्केटमध्ये काय आहे तर विदाउट एनी सेट्स ऑफ रूल्स अँड रेग्युलेशन, त्या मार्केटमध्ये कुठल्याही पद्धतीचे रूल्स अँड रेग्युलेशन्स नसतात, त्याला आपण अनरेग्युलेटेड मार्केट असं म्हणतो. ट्रेडर्स फ्रेम द रूल्स फॉर द कंडक्ट ऑफ द बिझनेस, ते ट्रेडर्स असतात म्हणजे व्यापारी, ते त्यांचे स्वतःचे नियम बनवतात या मार्केटमध्ये. देन दिस मार्केट सफर्स फ्रॉम मेनी रॉंग मार्केटिंग प्रोसेसेस, आणि ह्या मार्केटमध्ये चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते, त्यांच्याकडनं कमी भावामध्ये माल खरेदी केला जातो. इन दिस मार्केट गुड्स लाईक फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स आर ट्रान्झॅक्टेड, तर ह्या मार्केटमध्ये फळं आणि व्हेजिटेबल, काही भाजीपाला पिकं असतील, यांचं त्या ठिकाणी मार्केटिंग केलं जातं. तर हे झाले टाइप्स ऑफ मार्केट ऑन द बेसिस ऑफ पब्लिक इंटरव्हेन्शन, रेग्युलेटेड मार्केट अँड अनरेग्युलेटेड मार्केट. देन टाइप्स ऑफ मार्केट ऑन द बेसिस ऑफ व्हॉल्यूम ऑफ ट्रान्झॅक्शन, साईज नुसार त्या ठिकाणी मार्केट चे दोन टाइप आहेत, त्यामध्ये होलसेल मार्केट अँड रिटेल मार्केट. टाइप ऑफ ट्रान्झॅक्शन्स, त्यामध्ये आता होलसेल मार्केट म्हणजे काय, इन दिस टाइप कमोडिटीज आर ब्राउट अँड सोल्ड इन लार्ज क्वांटिटी, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मालाची देवाणघेवाण केली जाते. दिस टाइप ऑफ ट्रान्झॅक्शन जनरली टेक्स प्लेस अमंग द ट्रेडर्स, आणि हे जे होलसेल मार्केट आहे ते ट्रेडर्स मध्येच त्या ठिकाणी चालतं, म्हणजे व्यापारी टू व्यापारी त्या ठिकाणी देवाणघेवाण मालाची होते होलसेल मार्केटमध्ये. देन रिटेल मार्केट, in this market agricultural goods are brought and sold to the consumers as their requirement. आता ह्या रिटेल जे मार्केट आहे त्या रिटेल मार्केटमध्ये डायरेक्ट गुड्स आर ब्राउट अँड सोल्ड टू द कंझ्युमर्स, डायरेक्ट कंझ्युमर्सला त्या ठिकाणी तो माल दिला जातो त्यांच्या रिक्वायरमेंट नुसार. ट्रान्झॅक्शन टेक्स प्लेस बिटवीन रिटेलर्स अँड कंझ्युमर्स, आणि ह्याच्यामध्ये जे ट्रान्झॅक्शन चालतं ते कुणामध्ये, रिटेलर्स म्हणजे जे छोटे व्यापारी आहेत जे किरकोळ विक्री करतात ते रिटेलर्स आले, आणि कंझ्युमर्स म्हणजे जे लोक आहेत, पीपल्स आहेत की ते तो माल घेतात. तर या ठिकाणी टाइप्स ऑफ ऑन द बेसिस ऑफ व्हॉल्यूम ऑफ ट्रान्झॅक्शन, त्याच्यानुसार त्याचे दोन टाइप, होलसेल मार्केट अँड रिटेल मार्केट. देन प्रॉब्लेम्स इन ऍग्रिकल्चर मार्केटिंग, ऍग्रिकल्चर मार्केटिंग मधले काही प्रॉब्लेम्स आहेत, त्यामध्ये जे पॉइंट्स आहेत ते आपण पाहूयात. लार्ज नंबर ऑफ मिडलमॅन, ऍग्रिकल्चर मार्केटिंग मध्ये मिडलमॅन खूप आहेत, म्हणजे मध्यस्थी करणारे लोक खूप आहेत, आणि ते काय करतात की मालाचा कमी भाव करण्याचं काम ते करतात. देन स्मॉल अँड स्कॅटर्ड होल्डिंग, त्याचबरोबर स्मॉल अँड स्कॅटर्ड होल्डिंग असल्यामुळे त्या ठिकाणी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त प्रोडक्शन घेता येत नाही, जमीन धारणा कमी असते, त्याचबरोबर त्यांचा जो माल आहे तो माल सुद्धा त्या ठिकाणी कमी असतो, त्यामुळे त्या मार्केटमध्ये त्यांना जास्तीत जास्त प्रोडक्शन घेता येत. देन फोर्स्ड सेल, बऱ्याचशा शेतकऱ्यांना फोर्स्ड सेल करावा लागतो, व्यापारी त्यांच्याकडे जातात आणि कमी भाव देऊन शेतातूनच माल खरेदी घेऊन जातात, मग तो अशा पद्धतीचा सेल जो आहे तो फोर्स्ड सेल त्या ठिकाणी पाहायला मिळतो. देन टेक्नॉलॉजिकली डेव्हलप्ड प्रॉब्लेम्स इन फार्म प्रोडक्शन, त्यानंतर टेक्नॉलॉजिकली जे डेव्हलप्ड प्रॉब्लेम्स आहेत फार्म प्रोडक्शन मध्ये ते त्या ठिकाणी पाहायला मिळतात. पुअर हँडलिंग अँड पॅकेजिंग, त्याचबरोबर शेतकऱ्यांना व्यवस्थित पॅकिंग करता येत नसल्यामुळे त्या ठिकाणी त्यांच्या मालाला कमी भाव मिळतो. देन लॅक ऑफ स्टँडर्डायझेशन अँड ग्रेडिंग, स्टँडर्डायझेशन अँड ग्रेडिंग जे आहे मालाचं त्या ठिकाणी अद्ययावत यंत्रणा अजूनही आपल्याकडं
उपलब्ध नाही, त्यामुळे आपल्या जो माल आहे तो माल त्या ठिकाणी कमी भावामध्ये घेतला जातो. देन इनएडिक्वेट स्टोरेज फॅसिलिटी त्या ठिकाणी कमी आहेत. माल प्रॅक्टिसेस इन मार्केट, त्याचबरोबर मार्केट मधल्या ज्या माल प्रॅक्टिसेस आहेत म्हणजे त्यामध्ये हमाली आहे, वेगवेगळी दलाली वगैरे अशा ज्या प्रॅक्टिसेस आहेत त्यामुळे त्या ठिकाणी बराचसा शेतकऱ्याचा लॉस होतो. देन मल्टिप्लिसिटी ऑफ मार्केट चेंजेस, त्यानंतर मार्केटचे जे भाव आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी नुकसान होतं. लॅक ऑफ मार्केट इन्फॉर्मेशन, शेतकऱ्यांना मार्केटची इन्फॉर्मेशन वेळेत मिळत नाही, त्यामुळं त्या ठिकाणी नुकसान होतं. देन लॅक ऑफ फार्मर ऑर्गनायझेशन, शेतकऱ्यांचं जे संघटन आहे ते या ठिकाणी कमी आहे. एकत्रित येऊन जर शेतकऱ्यांनी माल परदेशामध्ये पाठवला किंवा वेगवेगळ्या मोठ्या सिटीमध्ये पाठवला तर तिथं त्या मालाला जास्त भाव मिळतो, परंतु लॅक ऑफ फार्मर ऑर्गनायझेशन असल्यामुळे त्या ठिकाणी ते त्यांना जमत नाही. देन इनएड्युकेट ट्रान्सपोर्टच्या ज्या फॅसिलिटी आहेत त्या शेतकऱ्यांकडे नसल्यामुळे माल त्यांना गावातल्या गावात विकावा लागतो आणि तो साहजिकच त्या ठिकाणी कमी भावामध्ये विकला जातो. देन कम्युनिकेशन प्रॉब्लेम, त्याचबरोबर शेतकऱ्यांचं कम्युनिकेशन होत नाही मार्केट बरोबर आणि त्यामुळे त्यांचा माल त्या ठिकाणी कमी भावामध्ये विकला जातो. तर असे प्रॉब्लेम्स हे ऍग्रीकल्चर मार्केटिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. देन नेक्स्ट पॉइंट इज क्रॉप इन्शुरन्स. पुढचा जो आपला मुद्दा आहे तो आहे क्रॉप इन्शुरन्स. म्हणजे काय, तर पिकांचं त्या ठिकाणी इन्शुरन्स काढणे, विमा काढणे. क्रॉप इन्शुरन्स refers to an insurance which insures farmer against the loss of crop due to natural disasters such as hail, drought and floods. क्रॉप इन्शुरन्स म्हणजे काय, तर इन्शुरन्स विच इन्शुअर्स फार्मर अगेन्स्ट लॉस ऑफ क्रॉप. त्यांचं पिकांचा जो लॉस आहे तो लॉस त्या ठिकाणी भरून काढण्यासाठी आपण ते इन्शुरन्स केलेला आहे, खात्री त्याची घेतलेली आहे. टू नॅचरल डिझास्टर, नैसर्गिक आपत्ती, मग त्यामध्ये सच ॲज हेल्थ म्हणजे गारा पडणे, ड्रॉट दुष्काळ पडणे आणि फ्लड आणि पूर येणे. या परिस्थितीमध्ये जर पिकाचं नुकसान झालं तर त्याची नुकसान भरपाई आपल्याला क्रॉप इन्शुरन्स मधून मिळते. किंवा क्रॉप इन्शुरन्स इज अ टाइप ऑफ प्रोटेक्शन पॉलिसी दॅट कव्हर्स ऍग्रीकल्चर प्रोड्युसर्स अगेन्स्ट लॉसेस कॉज्ड बाय द क्रॉप फेल्युअर. म्हणजे क्रॉप फेल्युअर होण्यापासून वाचण्यासाठी आपल्याला प्रोटेक्शन पॉलिसी काढावी लागते, त्याला आपण क्रॉप इन्शुरन्स असं म्हणतो. इम्पॉर्टन्स ऑफ क्रॉप इन्शुरन्स. आता क्रॉप इन्शुरन्सचे काय इम्पॉर्टन्स आहेत ते आपण या ठिकाणी पाहूया. स्टॅबिलिटी इन इन्कम मध्ये आपल्याला या ठिकाणी स्टॅबिलिटी मिळते. इट प्रोटेक्ट द फार्मर अगेन्स्ट लॉसेस कॉज्ड बाय द क्रॉप फेल्युअर. क्रॉप फेल्युअर जर आपलं झालं तर त्या ठिकाणी काही ना काही आपल्याला त्याचा इन्शुरन्स मिळतो आणि त्याची नुकसान भरपाई मिळते. देन मिनिमल डिबेट्स. Farmers are able to repay their loans even during the time of crop failure with the support of right insurance partner. तर त्या ठिकाणी इन्शुरन्स जर आपण पिकांचा काढला तर मिनिमल डिबेट्स आपल्याला त्या ठिकाणी मिळतात. त्यामध्ये जर आपण पिकांचं लोन काढलं असेल तर ते लोन भरण्यासाठी आपल्याला इन्शुरन्स मधनं रक्कम त्या ठिकाणी मिळते. देन टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट मध्ये इन्शुरन्स कंपनीज वर्क अलॉंग विथ ऍग्री प्लॅटफॉर्म who use latest technology. This help farmer to enhance agriculture practices and reduce farmer losses as well as improve their crop production. तर यामध्ये टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्स मध्ये काय आहे तर ऍग्रीकल्चर चा जो प्लॅटफॉर्म आहे त्यामध्ये इन्शुरन्स कंपनीज त्या ठिकाणी काम करतात आणि त्या ठिकाणी ज्या काही टेक्नॉलॉजी आहेत त्या प्रोव्हाइड करण्याचं काम करतात, जेणेकरून शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही किंवा झालं तरी ते कमीत कमी नुकसान त्या ठिकाणी होईल. देन यील्ड प्रोटेक्शन. क्रॉप इन्शुरन्स मध्ये आपल्याला यील्ड प्रोटेक्शन मिळतं. क्रॉप इन्शुरन्स प्रोटेक्ट्स फार्मर अगेन्स्ट प्रोडक्शन लॉस फॉर क्रॉप्स. तर क्रॉप इन्शुरन्स मध्ये त्या ठिकाणी जे काही प्रोडक्शन लॉस होतो शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी तो प्रोटेक्शन त्याचं मिळतं. देन प्रोव्हाइड अवेअरनेस. Insurance companies provide awareness program which helps farmer to understand the effect of natural calamities and also protect their farm. तर इन्शुरन्स कंपन्या ज्या आहेत तर त्या ठिकाणी काही अवेअरनेस प्रोग्राम
त्या ठिकाणी घेतात आणि शेतकऱ्यांना गायडन्स करण्याचं काम करतात. परत त्याचबरोबर नॅचरल जे कॅलॅमिटीज आहेत म्हणजे त्यामध्ये फ्लड, हेलस्टॉर्म वगैरे अशा ज्या कॅलॅमिटीज आहेत त्यांची माहिती त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळते आणि ते त्यांचा फार्म अशा गोष्टींपासून प्रोटेक्ट करू शकतात आधीच जर त्यांना माहिती मिळाली. त्यांना जर फोरकास्टिंग मिळालं तर ते आपला माल सुरक्षित ठिकाणी ते ठेवू शकतात. तर अशा पद्धतीचे जे इम्पॉर्टन्स आहेत क्रॉप इन्शुरन्सचे या ठिकाणी दिलेले आहेत. देन प्रधानमंत्री फसल बीमा योजना PMFBY त्याचं शॉर्ट फॉर्म आहे प्रधानमंत्री फसल बीमा योजना. तर ही जी योजना आहे तर ती प्रधानमंत्री यांच्या नावाने राबवली जाते आणि त्यामध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांना इन्शुरन्स वगैरे दिला जातो त्यांच्या क्रॉपचा. प्रधानमंत्री फसल बीमा योजना वॉज इंट्रोड्युस्ड इन 2016 मध्ये ही प्रधानमंत्री फसल बीमा योजना चालू झाली. The scheme has extended coverage under localized risk, post-harvest losses, etc. and aims at adoption of technologies for yield estimation, increase farmer awareness and low farmer premium rates. तर ही जी स्कीम आहे ती शेतकऱ्यांसाठी राबवली गेलेली आहे. कमीत कमी प्रीमियम भरून म्हणजे कमीत कमी त्या इन्शुरन्सचा हप्ता भरून त्या ठिकाणी आपल्या शेतीमधली रिस्क कमी करण्यासाठी ही प्रधानमंत्री फसल बीमा योजना राबवली गेलेली आहे. ती चालू झाली 2016 ला. There is a step process that farmer need to follow in order to get their crop insurance. तर त्याच्या काही 4 स्टेप्स आहेत. त्यामध्ये इन्शुरन्स प्रीमियम कॅल्क्युलेटर त्यामध्ये कॅल्क्युलेशन केलं जातं इन्शुरन्सचं. देन पॉलिसी ऍप्लिकेशन फॉर क्रॉप इन्शुरन्स, त्याचबरोबर क्रॉप इन्शुरन्स पॉलिसी ऍप्लिकेशन त्या ठिकाणी करता येतं. रिपोर्ट क्रॉप लॉस आणि अप्लाय फॉर क्लेम, क्रॉपचा लॉस किती झालेला आहे त्याचा रिपोर्ट आपण करू शकतो आणि त्याच्या बदल्यात आपण क्लेम त्याचा घेऊ शकतो. देन जर त्यामध्ये जर काय अडचणी येत असतील तर कंप्लेंट अँड हेल्पलाईन नंबर सुद्धा याच्यामध्ये उपलब्ध आहे. प्रधानमंत्री फसल बीमा योजनेमध्ये या ठिकाणी कंप्लेंट आपण करू शकतो आणि हेल्पलाईन नंबरवरती त्या ठिकाणी कॉल वगैरे करून हेल्प सुद्धा तिथं घेऊ शकतो. तर अशा पद्धतीने ही प्रधानमंत्री फसल बीमा योजना आहे. देन किसान क्रेडिट कार्ड KCC आपण त्याला किसान क्रेडिट कार्ड ही एक योजना आहे गव्हर्नमेंटची. द किसान क्रेडिट कार्ड इज अ क्रेडिट स्कीम इंट्रोड्युस्ड इन ऑगस्ट 1998 बाय इंडियन बँक्स. जे इंडियन बँक्स आहेत त्या बँकांमध्ये या ठिकाणी ही किसान क्रेडिट कार्ड योजना चालू झालेली आहे ऑगस्ट 1998 मध्ये. किसान क्रेडिट कार्ड वर्क्स इन सिमिलर वेज एज अ नॉर्मल क्रेडिट कार्ड. आता ही जी योजना आहे किसान क्रेडिट कार्ड ही नॉर्मल क्रेडिट कार्ड सारखी आहे. बऱ्याचशा बँका प्रायव्हेट किंवा गव्हर्नमेंट बँका ज्या आहेत तर ते क्रेडिट कार्ड देतात. क्रेडिट कार्डचा यूज काय आहे तर आपल्याजवळ जर पैसे नसतील तर आपण ते क्रेडिट कार्ड वापरून कुठल्याही पद्धतीचं कमोडिटीज विकत घेऊ शकतो आणि नंतर त्याचे पैसे बँकेला वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये ते देऊ शकतो. तसंच किसान क्रेडिट कार्ड आहे. यू कॅन यूज इट ॲट ATMs अँड मर्चंट पोस्ट टर्मिनल्स. किसान क्रेडिट कार्ड जे आहे ते ATM मध्ये वापरता येतं आणि मर्चंट पोस्ट टर्मिनल जे आहे त्या ठिकाणी सुद्धा ते वापरता येतं. अंडर द किसान क्रेडिट कार्ड स्कीम फार्मर गेट 2 टाइप्स ऑफ क्रेडिट्स, दॅट इज कॅश क्रेडिट अँड टर्म लोन. तर किसान क्रेडिट कार्ड मध्ये 2 टाइप मध्ये आपल्याला ते वापरता येतं. त्यामध्ये क्रेडिट कार्ड डायरेक्ट कॅश आपण घेऊ शकतो किंवा टर्म लोन मध्ये सुद्धा त्याचा वापर करू शकतो. टर्म लोन म्हणजे काय, हप्त्यानं आपण बँकेकडनं पैसे सुद्धा घेऊ शकतो. A short-term credit limit is offered on the Kisan credit card for smaller agricultural needs. त्याचबरोबर शॉर्ट टर्म क्रेडिट लिमिट जे आहे ते या किसान कार्ड मध्ये आहे. त्यामध्ये काही अवजार घेण्यासाठी, काही छोटे छोटे जे शेतीमधली जे काही इम्प्लिमेंट्स आहेत ते इम्प्लिमेंट्स घेण्यासाठी सुद्धा या किसान क्रेडिट कार्ड मधून आपण पैसे घेऊ शकतो. टर्म लोन कॅन ऑल्सो बी टेकन फॉर कल्टिवेशन, बेइंग इक्विपमेंट्स, इरिगेशन अँड एक्सेट्रा. तर यामध्ये कल्टिवेशन प्रॅक्टिस म्हणजे शेतीची मशागत करण्यासाठी लोन घेऊ शकतो, इक्विपमेंट्स घेण्यासाठी किंवा इरिगेशन फॅसिलिटी डेव्हलप करण्यासाठी सुद्धा किसान क्रेडिट कार्ड मधून आपण लोन घेऊ शकतो. देन
रिपेमेंट पिरियड इन किसान क्रेडिट कार्ड इज अप टू 12 मंथ्स. किसान क्रेडिट कार्डचा जो रिपेमेंट पिरियड आहे म्हणजे पैसे परत करण्याचा कालावधी बँकेला तो 12 महिन्याचा आहे. 12 महिन्यामध्ये आपण घेतलेले पैसे बँकेला परत करायचे आहे. देन किसान क्रेडिट कार्ड इज व्हॅलिड फॉर अ पिरियड बिटवीन 3 to 5 years. किसान क्रेडिट कार्ड जे आहे तर ते 3 ते 5 वर्षापर्यंत ते व्हॅलिड असतं. तर अशा पद्धतीने या ठिकाणी किसान क्रेडिट कार्डची माहिती आपण पाहिली. देन फीचर्स ऑफ किसान क्रेडिट कार्ड लोन. किसान क्रेडिट कार्डचे त्या ठिकाणी फायदे काय काय आहेत ते या ठिकाणी आपण पाहूया. फीचर्स. ऑल द फार्मर्स आर एलिजिबल फॉर द बेनिफिट्स फ्रॉम द किसान क्रेडिट कार्ड स्कीम. भारतामधले सगळे शेतकरी या ठिकाणी किसान क्रेडिट कार्डचा त्या ठिकाणी उपयोग करू शकतात. देन द नॅशनल क्रॉप इन्शुरन्स स्कीम कव्हर्स द क्रॉप एलिजिबल फॉर किसान क्रेडिट कार्ड. तर नॅशनल क्रॉप इन्शुरन्स स्कीम जी आहे ती क्रॉप इन्शुरन्स स्कीम सुद्धा या ठिकाणी किसान क्रेडिट कार्ड साठी एलिजिबल आहे. देन द बिगेस्ट ऍडव्हान्टेज ऑफ दिस स्कीम इज द सिम्प्लिसिटी ऑफ द क्रेडिट प्रोसेस. आता ही जी प्रोसेस आहे तर ती काय आहे सिंपल आहे. सामान्य शेतकऱ्यांना ही त्या ठिकाणी याच्या ज्या स्कीम्स आहेत त्या सगळ्या समजल्या जाऊ शकतात आणि क्रेडिट प्रोसेस सुद्धा या ठिकाणी सिंपल आहे. जे किचकट जी प्रोसेस असते लोन काढण्यासाठी हे फॉर्म भरा, हे डॉक्युमेंट जोडा, 7/12 वगैरे हे सगळं जोडा, अशी भानगड या किसान क्रेडिट कार्ड मध्ये नसते. देन क्विकर अँड टाइमली अवेलेबिलिटी ऑफ फंड्स फॉर द फार्मर्स. तर ही जी स्कीम आहे तर याच्यामध्ये क्विकली आणि टाइमली अवेलेबल त्या ठिकाणी फंड्स शेतकऱ्यांना उपलब्ध होतात. देन देअर इज अ मिनिमम पेपर वर्क. कमीत कमी या ठिकाणी पेपर वर्क आहे, डॉक्युमेंटेशन त्या ठिकाणी इन्व्हॉल्व जे आहे ते कमीत कमी त्या ठिकाणी करावं लागतं. देअर इज अ लॉट ऑफ फ्लेक्झिबिलिटी इन द रिपेमेंट टेन्युअर ऑफ किसान क्रेडिट कार्ड लोन. किसान क्रेडिट कार्ड लोनवर लोन जर घेतलं तर त्याचं फ्लेक्झिबिलिटी आहे त्याचे रिपेमेंट मध्ये. शेतकऱ्यांच्या याच्यानुसार त्या ठिकाणी त्याचे रिपेमेंट्स आपण त्या ठिकाणी करू शकतो. देअर इज ऑल्सो पॉसिबिलिटी ऑफ एक्सटेंडिंग द रिपेमेंट पिरियड इन केस ऑफ क्रॉप फेल्युअर ड्यू टू नॅचरल कॅलॅमिटीज. जर नॅचरल कॅलॅमिटीज आल्या, जर आपलं पीक दुष्काळामुळे किंवा काही नॅचरल डिझास्टर्समुळे जर आपलं फेल गेलं तर हे किसान क्रेडिट कार्डचं लोन आपण ते पुढे ढकलू शकतो, त्याचे रिपेमेंट पिरियड वाढवू शकतो. देन इट इन्शुअर्स अश्युअर्ड अवेलेबिलिटी ऑफ फायनान्शियल रिसोर्सेस, लेस इंटरेस्ट रेट. तर याच्यामध्ये अश्युरन्स आहे, फायनान्शियल रिसोर्सचा अश्युरन्स आहे, म्हणजे शेतकऱ्यांना तिकडनं किसान क्रेडिट कार्ड मधनं लोन कुठल्याही परिस्थितीमध्ये ते मिळू शकतं. त्याचबरोबर लेस इंटरेस्ट रेट आहे, त्याचा जो इंटरेस्ट रेट आहे तो कमी असतो खूप, 2%, 4% वगैरे असं ते बँक ठरवेल त्याप्रमाणे. देन इट प्रोव्हाइड्स इन्शुरन्स कव्हर फॉर द फार्मर्स. त्याचबरोबर शेतकऱ्याला सुद्धा या ठिकाणी विमा पुरवला जातो. जर त्याचा काही अपघात झाला शेतामध्ये किंवा इकडं तर त्याची नुकसान भरपाई सुद्धा हे किसान क्रेडिट कार्ड मुळे त्या ठिकाणी मिळते. देन इट प्रोव्हाइड्स फॅसिलिटी टू विथड्रॉ कॅश ऍज पर द फार्मर रिक्वायरमेंट. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या गरजेनुसार शेतकरी या किसान क्रेडिट कार्ड मधनं पैसे काढू शकतात. तर ही एक फॅसिलिटी हे किसान कार्ड लोनच्या याच्यामध्ये दिलेली आहे. तर हे झाले फीचर्स ऑफ किसान क्रेडिट कार्ड लोन. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आजच्या लेक्चरमध्ये आपलं शेवटचं जे युनिट होतं ते आपण घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर आपला हा 13 नंबरचा जो चॅप्टर आहे ऍग्रिकल्चर मार्केटिंग हा सुद्धा आपला या ठिकाणी संपलेला आहे. तर आजचं आपलं लेक्चर या ठिकाणी संपलेलं आहे. विद्यार्थ्यांना सूचना आहे की आपले 13 चॅप्टर पूर्ण झालेले आहेत आणि ह्या 13 चॅप्टरचे क्वेश्चन आन्सर्स तुम्ही तयार करून ठेवा. लवकरच आपलं पूर्ण सिलेबस संपेल आणि त्या दृष्टीने तुम्ही 12वी बोर्डाची जी तयारी आहे ती तयारी करण्यास तुम्ही सुरुवात करायची आहे. धन्यवाद.